तर आंब्यापासून तर आपण वेगवेगळे पदार्थ तर बनवतच आहोत सीझनमध्ये. तर इथे मी बनवणार आहे आंब्याची रबडी आणि मखाना. तर हे आहे मँगो मखाना रबडी. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 पनीरचा तुकडा त्यामध्ये क्रश करून टाकायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर साखर आणि मिल्क पावडर टाकून ग्रेव्ही जी आहे ती घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून 5 ते 10 मिनिटात घट्ट होते ती. छान घट्ट झाली की त्यानंतर इथे मी 1 आंबा जो आहे तो मिक्सरच्या भांड्यातून त्याचं छान पेस्ट तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये साखर वगैरे अजिबात टाकलेली नाही आहे. आंबा हा फार गोड होता, त्यामुळे आवश्यकता नाही आहे. रबडीमध्ये आपण साखर टाकलेलीच आहे. आणि इथे जे पनीरचे जे थोडे मोठे मोठे तुकडे होते ते असे मॅश करून घेतलेले आहे. हे बघा किती छान घट्ट अशी रबडी इथे तयार झाली. आणि तुम्ही ना खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा, ही रबडी खूपच टेस्टी लागते खायला. तर यामध्ये आता मखाना टाकून घ्यायचा आहे. हे बघा, फार जास्त नाही टाकायचं आपल्याला, थोडंच इथे मखाना मी टाकून घेतलेला आहे. आणि त्याला 5 मिनिटं आपण तसंच ठेवून देऊयात. त्यानंतर इथे आंब्याचं जे पेस्ट आपण तयार केलं होतं रस, तो इथे टाकून घेतलेला आहे आणि सर्व छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा. त्यामध्ये वेलची पावडर वगैरे टाकू नका, कारण की याचं टेस्ट जे आहे ते असंच छान लागते. तर सर्व छान मिक्स झालं व्यवस्थित. तर हे एका वाटीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार करून घ्या. आणि मस्तपैकी आपली मँगो मखाना रबडी तयार आहे. वरतून ड्रायफ्रूट टाकून सजवून घ्या आणि खूपच टेस्टी अशी ही रबडी बनून तयार झालेली आहे. चला, तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर